एकीकडे ठाण्यात उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे हवेची गुणवत्ता मात्र सुधारली असल्याचं समाधानकारक चित्र ठाण्यात दिसून येते। मागील काही दिवसात हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरीपेक्षा कमी आढळलाय, त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारत असल्याचं समाधानकारक चित्र आहे। मागील महिनाभरात शहराची हवा कधी मध्यम तर कधी प्रदूषित गटात मोडली गेल्याचं दिसून आलं। त्यातही सध्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 127 एवढा आढळलाय। शहरात आजही विविध ठिकाणी विकास कामं सुरू आहेत। मेट्रोची, पालिकेच्या माध्यमातून रस्त्यांची कामंही सुरू आहेत। त्यातही रोजच्या रोज होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे प्रदूषणात वाढच होताना दिसत होती। प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं 7 नोव्हेंबरपासून मार्गदर्शक तत्त्व जारी केली आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्याचंही दिसून आलं। त्यानुसार विकास कामांच्या ठिकाणी प्रदूषण रोखण्यासाठी केलेले उपाययोजना, रस्त्यांची धुलाई इत्यादींसह इतर उपाययोजना करण्यात आल्यानं ठाण्यातील हवेची गुणवत्ता निर्देशांक सुधारल्याचा दिसतोय। ठाणे महापालिका हद्दीत घोडबंदर रोड, तीन हात नाका आणि उपवन येथील हवा मध्यम प्रदूषित गटात मोडते। त्यातही तीन हात नाका परिसरातील हवा ही मागील काही दिवसात सुधारली असल्याचा दावा पालिकेनं केलाय। तीन हात नाका येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांकापर्यंत आलाय। या ठिकाणी करण्यात आलेल्या विविध स्वरूपाच्या उपाययोजनांमुळे येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारल्याचं चित्र आहे। तसंच आता उपवन येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक देखील कमालीचं सुधारल्याचं चित्र दिसून आलं। तर घोडबंदर भागातील हवेचा प्रदूषण गुणवत्ता निर्देशांक देखील मध्यम प्रदूषित गटात मोडलाय। या तीनही ठिकाणचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक या महिन्यावर खाली अशा स्वरूपात बदलताना दिसतोय, परंतु मागील काही महिन्याच्या तुलनेत हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारताना दिसतोय।